जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अष्टमस्कंदाची अवतरणिका. अष्टमस्कंद प्रथमोध्यायात मन्वंतर कथा विख्यात. गजेंद्र सापडला ग्राहमुखात, द्वितीयोध्यायी कथा आहे. तृतीयात गजेंद्र स्तुती, तृतीयात गजेंद्रकृत स्तुती, पावला संकष्टमुक्ती मुक्ती, गजग्राह पूर्वकथाती. चतुर्थोध्यायात ब्रह्म देवताकृत भगवतस्तुती, पंचमोध्यायी निवेदिलीती, देवदैत्य सागर मंथती. षष्ठाध्यायी ती कथा. सिंधू मंथन शिव विषपान. सप्तमात निवेदन, मोहिनी अवतार ग्रहण. अष्टमोध्यायी अमृत वितरण. नवमात देवासुर संग्राम. दशमात संग्राम समाप्ती. एकादशात द्वादशी मोहिनी शिवमोहन. पुढील सात मन्वंतर. त्रयोदशात त्यांचा विस्तार, मनूंच्या कर्माचा विचार. चतुर्दशोध्यायी बली स्वर्ग विजय. पंचदशात आदिती पयोवृत. षोडशात आदितीशी प्रभुप्राप्ती. सप्तदशात वामन बली भेट. अष्टादशी त्रिपाद भूमिदान कथा. 19 विख्याता. द्विपादे जिंकी विश्वसत्ता. 22व्यात वामन. बलिबंधन 21. बलिमुक्तता 22.
बलिशी सुतळ प्राप्ती तेविशी 24 मत्स्यावतार कथा. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. काल आपण 2 अध्याय पाहिले अष्टमस्कंधाचे. अष्टमस्कंध जो आहे त्यातलं जे लक्षण आहे, श्रीमद भागवत जसं दशलक्षणाने युक्त ग्रंथ आहे, त्यामधलं लक्षण जे आहे अष्टमस्कंधाचं ते म्हणजे मन्वंतर. मनूचा विस्तार, किती मनू आहेत, प्रत्येक मनूचं राज्य किती वर्ष चालतं, त्या मनूच्या त्या काळामध्ये कोण इंद्र असतो आणि इतर जे सप्तर्षी असतात त्यांची नावं काय, असा सगळा विस्तार आपण पाहिला. आणि त्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये मगराने गजेंद्राला पकडणे, म्हणजे मगराने त्या गजेंद्राला पाण्यात असणाऱ्या त्याला कसं पकडलं आणि त्याने किती प्रयत्न केले तरी पण तो त्यामधून सुटू शकला नाही, ही कथा आपण पाहिली. आता प्रश्न असा येतो की हे मगर आणि तो गजेंद्र या दोघांचा पूर्ववृत्तांत काय आहे. जसं आपल्या महात्म्यामध्ये सुद्धा आणि सुरुवातीच्या स्कंदामध्ये सुद्धा नारदाने आपलं पूर्ववृत्तांत सांगितलं, म्हणजे जो नव्याने ऐकत आहे त्याला समजतं की हे नारद पूर्वी कोण होते. तसं या ठिकाणी त्या हत्तीसाठी, त्या गजेंद्रासाठी प्रत्यक्ष भगवंताला त्या ठिकाणी यावं लागलं. भगवंतानी नवीन अवतार धारण केला आणि त्याला मुक्त केलं, त्याचबरोबर त्या मगरीलासुद्धा मुक्त केलं. आता ही मगर आणि हा गजेंद्र याने पूर्वजन्मामध्ये असं कोणतं पुण्य केलं होतं, याचा सगळा विचार आता या 2 अध्यायामध्ये आज आपल्याला करायचा आहे. काल आपण पाहिलं की ज्या त्रिकुट पर्वतावर एका मोठ्या तळ्याच्या काठी हा गजेंद्र जो आहे तो आपल्या सगळ्या कुटुंबासह, हत्तीणी आणि सगळे मुलं हे सगळे मिळून त्या ठिकाणी विहार करत होते आणि त्यांनी त्यातलं त्या तलावातलं पाणी पिलं. ते पाणी आपल्या सोंडेमध्ये घेऊन आपल्या सगळ्या कुटुंबातील व्यक्तींवर ते शिंपडलं. हे सगळं आपण पाहिलं. आणि ते पाहत असताना तिथला जो निसर्ग आहे, किती जातीचे वृक्ष त्या ठिकाणी आहेत, किती वेली आहेत, किती झुडपं आहेत, त्यानंतर हिरवे पाचू रत्न हे सुद्धा त्या ठिकाणी हिरवेगार असं त्या ठिकाणी जमिनीवर दिसत आहेत. सिद्ध चारण गंधर्व त्या ठिकाणी येऊन ते नाच करत आहेत, भगवंताचं गुणगान गात आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारे जे वृक्ष आहेत त्यापैकी जवळपास 41 वृक्षांची यादी कालच्या अध्यायामध्ये होती. कालचा अध्याय आपण ऐकला असेल आणि ते जर आपण वाचलं तर त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे सगळे पक्षी होते त्यांचंसुद्धा नावं त्या ठिकाणी आहेत. कदंब, वेत, बोरू, कदंब, बेल सगळे वृक्षांची नावं आहेत. आणि मग काही काही जनावरांची, जंगली जनावरांची नावंसुद्धा त्या ठिकाणी आहेत. आता एवढा सगळा विस्तार का केला असा प्रश्न आपल्याला सहजपणे पडू शकतो की एका अध्यायामध्ये एवढ्या सगळ्या त्या ठिकाणच्या निसर्गाचा, त्यातल्या प्रत्येक अवयवाचा, निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा नावानिशी उल्लेख एवढ्या विस्ताराने व्यासाने का केला असा आपल्याला प्रश्न पडतो. आता त्याचं उत्तर आपल्याला आजच्या आणि या दोन्ही अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गजेंद्र जो आहे, आता तिसरा अध्याय जो आहे तो म्हणजे गजेंद्राकडून भगवंताची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे. काल आपण पाहिलं, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, मरो आणि कीर्ती सुरू व्हावे येणे प्रकारे, आणि कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरोसा, दैसे पक्षी 10 दिशा पळून जाते. आता या गजेंद्राला आपल्या सगळ्या कुटुंबासमवेत मस्तपणे त्या ठिकाणी जंगलामध्ये फिरत होता. हिंस्र पशु होते ते सुद्धा याच्या बळापुढे ते कमी पडले आणि ते सुद्धा घाबरून सगळीकडे पळून जात होते. पण काही जे होते ते मात्र त्याच्याजवळ आसपास निर्भयपणे खेळतसुद्धा होते. याचं वर्णनसुद्धा काल आपण पाहिलं. आता या ठिकाणी एक प्रश्न या ठिकाणी सुखदेव सांगत आहेत की असा त्याने निश्चय केला गजेंद्राने, आपल्या मनाला एकाग्र केला. आता किती प्रयत्न केला तरी त्या मगरीच्या तावडीतून या गजेंद्राला काही सुटता येत नव्हतं. या गजेंद्राला अहंकार होता की मीच सगळ्यात बलवान आहे, बलाढ्य आहे आणि माझ्यासमोर कोणीच टिकू शकत नाही. पण त्या पाण्यातून अचानकपणे येणाऱ्या त्या मगरीने मात्र त्याचा पाय धरला आणि ती त्याला पाण्यामध्ये ओढत होती.
काल आपण पाहिलं मगरीची शक्ती पाण्यामध्ये जास्त असते आणि हत्तीची शक्ती पाण्याच्या बाहेर जास्त असते. म्हणजे जेव्हा ते मीडियम बदलतं, ते सगळं वातावरण बदलतं, तेव्हा आपली शक्ती हळूहळू क्षीण होत जाते. जसं आपलं वय वाढतं तसं लहानपणची जी शक्ती होती, पटकन झाडावर चढत होतो, उड्या मारत होतो, आता 2-2 पावलं चालतानासुद्धा विचार करून पुढचं पाऊल टाकावं लागतं. म्हणजे आपल्या शरीराची शक्तीसुद्धा आता हळूहळू कमी होत आहे. आता आपली शक्ती कमी होत आहे, मनाप्रमाणे गोष्टी आपल्याला आता करता येत नाही आणि आता पहिलं तरी दिसायची वेळ आलेली आहे. मग आता तरी भगवंताचं नाव आपण घेतलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण आपल्या भोवती असणाऱ्या सगळ्यांच्यावर भरोसा ठेवून होतो, पण काल जसं आपण पाहिलं ICUचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे आता कोणाचाही भरोसा नाही. आत्तापर्यंत लोक येत होते, विचारपूस करत होते आणि शेवटी त्या काचेच्या खिडकीतून फक्त पाहून किंवा आपला जो नातेवाईक आहेत, आपले जे वृद्ध आहेत ते आहेत की नाही, म्हणजे जिवंत आहेत की नाही एवढंच ते खिडकीतून पाहत होते आणि निघून जात होते. आणि मग हळूहळू ते बातमी घेत होते की काय कसं काय बरं आहे ना, बस एवढंच. म्हणजे त्यांचं आता येणं जाणं कमी झालं. तसंच या ठिकाणी त्या त्रिकुट पर्वतावर हा हत्ती एवढा प्रयत्न करीत आहे, त्याच्या वंशातील त्याच्या कुटुंबातील सगळ्यांनी सुद्धा मदत केली, पण मदत करूनसुद्धा काहीही उपयोग झाला नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आता त्या गजेंद्रालाच असं वाटायला लागलं की मी ज्यांच्यावर आत्तापर्यंत भरोसा केला, समर्थ जसं म्हणतात, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. म्हणजे स्वजन जन धन सगळे स्वजन जे नातेवाईक होते त्यांना मी गोळा केलं, माझ्या संसारातल्या सगळ्या सुखामध्ये मी त्यांना वाटेकरू केलं, पण आता माझ्यावर जेव्हा दुःख आलं तेव्हा त्यापैकी कोणीही माझ्या उपयोगाला येत नाही, हा त्याला अनुभव आला. आणि तो अनुभव आल्यामुळे आता त्यांनी इतरांकडे आता तोंड पाहायचं, त्यांचं तोंड पाहायचं हा विचार सोडून दिला आणि आता भगवंता तुझ्याशिवाय आता कोणी मला आधार नाही ही अवस्था त्या गजेंद्राची झाली. महाभारतामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगामध्ये द्रौपदींनी आपल्या मदतीसाठी असणारे भीष्म आहेत, द्रोण आहेत, या सगळ्यांच्याकडे याचना केली, पण कोणीही आपल्या जागेवरून सुद्धा उठायला तयार नव्हतं, कारण ते सगळे एका उपकाराखाली बांधले गेलेले होते आणि त्यांना कर्तव्याचा विसर पडला होता. आणि मग शेवटी भगवंता तुझ्याशिवाय आता कोणी नाही ही जी अवस्था जीवाची होते, तेव्हा भगवंत आपल्या भक्तासाठी धावून येतात. तसं या ठिकाणी गजेंद्र जो आहे तो आता भगवंताची स्तुती करत आहे. ही गजेंद्राने केलेली स्तुती जी आहे जवळपास श्लोक क्रमांक 2 ते 29 खूप छान अशी स्तुती आहे. आपण जेव्हा जेव्हा तीर्थयात्रेला जातो तिथे त्या ठिकाणी लहान लहान पुस्तकं मिळतात, अगदी छोटे छोटे 10-20 रुपयाचेच पुस्तकं असतात. या श्रीमद भागवतातील काही निवडक स्तोत्र घेऊन त्या स्तोत्रावर ती पुस्तकं छापलेली असतात. उत्तर हिंदुस्थानामध्ये हिंदीमध्ये असतील, दक्षिणेमध्ये कदाचित इंग्रजीत असतील किंवा त्या भाषेत असतील. ही पुस्तकं आपण जरूर घ्यावीत, 10-20 रुपयाचीच असतात आणि ती वाचावीत. आणि प्रत्येक श्लोकामध्ये, प्रत्येक स्तोत्रामध्ये एक गोष्ट त्यामध्ये असतेच आणि ते सांगतात की हे स्तोत्र तुम्ही आपल्या घरी सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठल्याबरोबर याचं वाचन केलं तर सर्व पापातून तुम्ही मुक्त होता. असं म्हणता म्हणता 15-20 असे स्तोत्र माझ्याकडे तयार झाले. आणि जेव्हा श्रीमद भागवताचं आपण वाचन करतो तेव्हा लक्षात येतं की हे स्तोत्र म्हणलं की भगवंत तुम्हाला मुक्ती देतात, हे स्तोत्र म्हणलं की भगवंत तुम्हाला सगळ्या पापांपासून मुक्त करतात, या स्तोत्रानंतर तुम्हाला खरं समाधान प्राप्त होतं. असं जर प्रत्येकाच ठिकाणी म्हटलं आणि ते प्रत्येकच आपण वाचू लागलो तर मात्र आपली पंचायत होती की आता काय वाचा आणि काय नाही. आणि हे सगळं वाचलं तर मग रोजचं अनेक कोण करेल, असं जेव्हा माणसाची परिस्थिती होती तेव्हा मग एक लक्षात येतं की एवढं सगळं करण्यापेक्षा श्रीमद भागवत ग्रंथ रोजच वाचावा, दासबोध जो आहे तो रोजच वाचावा, अखंड दासबोध पारायण. कारण जीवन जगण्याची एक कला, ती दिशा या ग्रंथामुळे आपल्याला प्राप्त होती. त्यामुळे सद्ग्रंथाचं वाचन, शंकराचार्य जसं म्हणतात वेदो नित्यमधीयताम, म्हणजे वेदांचं नित्य अध्ययन म्हणजे अध्ययन केलं पाहिजे साधकाने, तसं आपण करावं. हा गजेंद्राच्या मनाच्या ठिकाणी विचार आला आणि गजेंद्र असं म्हणतात यावेळेस, ओम नमो भगवते तस्मै यत एतत् चिदात्मकं पुण्यपुरुषायादिबीजाय
परेशायाभी धीमही. गायत्री मंत्रासारखे शब्द यामध्ये आहेत. ओम नमो भगवते तस्मै, की भगवंता मी तुला शरण आलेलो आहे, कारण या जगाचं मूळ कारण काय असेल तर भगवंतच आहे, तूच आहेस. आणि सर्वच क्षेत्रामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये तूच आहेस. सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतीर ज्ञानमपोहनंच. आणि सगळ्याच्या ठिकाणी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे आपलं देह, क्षेत्रज्ञमध्ये त्यामध्ये आत्मरूपाने असणारा भगवंताचा अंश, आणि त्या अंशाच्या रूपाने भगवंत प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये विराजमान आहेत. आणि तेच या जगाचे एकमात्र स्वामी आहेत. तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे, म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास, कोसळणी पडो हे आकाश आणिकाची आस न धरू. असं जे आपण उपासनेमध्ये म्हणतो, तीच परिस्थिती या ठिकाणी गजेंद्रावर आलेली आहे. आणि म्हणून गजेंद्र सगळे सोडून त्या भगवंताला नमस्कार करत आहे. आता पुढे सांगतात, यस्मिन इदम यतश्चेदम येन इदम य इदम स्वयं, योस्मात् परमस्माच्च परस्तम प्रपद्ये स्वयंभुवम. त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलेलो आहे. कोणता? की जे सगळे विश्व ज्याच्यामध्ये आहे, या विश्वाची निर्मिती ज्याच्यापासून आलेली आहे, झाली आहे, या विश्वाच्या निर्मितीचं खरं कारण जे आहे, मूळ जे आहे, ते मात्र भगवंतच आहे. आत्तापर्यंत मी असं समजत होतो की मला सुख मिळतं, ते सुख भौतिक गोष्टीतून मिळतं, पण भौतिक गोष्टीचं सुख हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतं. परिस्थिती बदलली, लाईट गेलं की फ्रीज बंद होतं, लाईट गेलं की AC बंद होतं. हे सगळं त्या लाईटवर अवलंबून असल्यामुळे ते लाईट आहे तोपर्यंत सुख आहे, आणि ते गेले की मग पुन्हा दुःख आहे. हा जर रोजचा अनुभव असेल तर या प्रपंचामध्ये सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित झाले. अशी अवस्था या गजेंद्राची सुद्धा झाली. आणि म्हणून गजेंद्र असं म्हणतात की ज्याच्या सत्तेने हे सगळं जग प्रतीत होते. आपण अध्यात्मामध्ये अनेक ठिकाणी वाचलं आहे की लाकडामध्ये सुद्धा अग्नी असतो, पण तो सुप्त अवस्थेत असतो, तो दिसत नाही. त्याला प्रदीप्त होण्यासाठी ती परिस्थिती निर्माण झाली तरच तो प्रदीप्त होतो. तसं प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येकामध्ये तोच भगवंत आहे. जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणून या ठिकाणी ते आता गजेंद्र जो आहे तो भगवंताची स्तुती करत आहे. हे विश्व ज्याच्या मायेने निर्माण झालं, म्हणजे मुळामध्ये तो एकच, अहम एवा समय वाग्रे नान्यम यत् सद सत्परम पश्चादहम यदेतच्च योग शिष्येत सोस्म्यहम. चतुश्लोकी भागवतामधला हा श्लोक आपण रोजच म्हणतो. त्यामध्ये म्हणल्याप्रमाणे की हे सगळं माझ्यातूनच निर्माण झालं, आणि त्यामध्ये मी आहे, पण ते माझ्यात नाही. म्हणजे ते मी त्या सगळ्यांना एक आवरणासारखं झाकून ठेवलेलं आहे, आणि त्यामुळे माझी सत्ता या सगळीकडे सुरू आहे. आणि माझी सत्ता आहे असं वाटत नाही माणसाला, आणि त्या माणसाला असं वाटतं की मीच कुटुंब प्रमुख आहे. आणि कुटुंब प्रमुख असल्याचा अभिमान, गर्व, ताठा, आणि यामध्येच तो वावरत राहतो आणि भगवंताला विसरून जातो. लोकी शब्द अमान्य केला, समर्थच आपल्याला सांगतात, लोकी शब्द अमान्य केला, भगवंताचा शब्द लोकांनी अमान्य केला, आणि त्यामुळे ते असे नाना प्रकारचे दुःख भोगत आहे. स आत्ममूलो अवतु माम परात्परः. म्हणून या प्रकृतीच्या, या सगळ्या दिसणाऱ्या दृश्याच्या पलीकडे जे प्रभू आहेत त्यांनाच मी शरण जात आहे. आणि अजून ते पुढे सांगतात, जे एखाद्या नटाप्रमाणे वेश धारण करतात. आता हाच भगवंत अनेक तऱ्हेने अनेक अवतारांमध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसतात. कुठे वामनाच्या रूपाने आहेत, कुठे भगवंत श्रीरामाच्या रूपाने आहेत, कुठे कृष्णाच्या रूपाने आहेत, कुठे सूरदासांच्या रूपाने आहेत. म्हणजे संतांच्या रूपानेच ते भगवंत प्रगट होतात, आणि त्याच भगवंताचा जो आदेश असेल त्याप्रमाणे आपल्याला उपदेश करीत असतात. आणि त्यांना जाणण्यासाठी अनेक ऋषीमुनी अनेक प्रकारचे आदेश, म्हणजे काय म्हणतात त्याला, तपश्चर्या, साधना, ते अनेक वर्ष करत असतात, आणि मग त्यांना तो भगवंत ओळखू येतो. एकनाथ महाराज कावड घेऊन आले, ते गाढवाच्यामध्ये सुद्धा
त्यांना भगवंत दिसल्यामुळे त्या गाढवाची तहान जी आहे ती, आणि तिकडे गेल्यानंतर महादेवाला ते पाणी व्हायचं, हे या दोन्ही गोष्टी एकच आहेत हे समजून जे जे भेटी जे भूत ते ते माणी जे भगवंत, या विचाराने त्यांना त्याने पाणी पाजलेलं आहे. तसं समर्थ आपल्याला सांगतात, असंख्यात रे भक्त होऊन गेले, तीही साधनांचे बहु कष्ट केले. सगळ्यांनी एवढं कष्ट केलं आणि भगवंता तुला प्राप्त केलं, पण त्यांच्या तुलने मात्र मी काहीच नाही. नवे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्माचे आलो. इतका कमीपणा जेव्हा भक्त आपल्याकडे घेतो, म्हणजे सगळ्या अहंकाराला सोडून जेव्हा तो पूर्णपणे शरण येतो, तेव्हा भगवंत त्याच्यासाठी धावून येतात. मग पुढे एक म्हणलेलं आहे, तस्मै नमः परेशाय ब्रह्मणे अनंत शक्तये अरूपायो रूपाय नमः आश्चर्य कर्मणे. म्हणजे त्या सर्व ऐश्वर्य संपन्न अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो, आणि ते अरूप असूनही बहुरूप आहे. नाना देही नाना, आपण जी आरती म्हणतो आत्मारामाची आरती, नाना देही देह एक विराजे, देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. ही जी आरती चाफळच्या रामनवमीच्या उत्सवामध्ये समर्थाने लिहिलेली ही आरती आहे. तो सगळा प्रसंग आपण जाणतो. ब्राह्मणांना बोलावलं होतं, ते आले नाहीत, म्हणून अंत्यजना त्या सगळ्या ठिकाणी हजार अंत्यजना त्या ठिकाणी पत्नीसह दोघांनाही बोलावलं, आणि समर्थांनी त्यांना भूदेव म्हणून नमस्कार घातलेला आहे. मग नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. भगवंता तू या सर्वांच्या ठिकाणी अनेक रूपामध्ये प्रगट होत आहे. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. हे सगळं पाठांतर जसं आहे त्याप्रमाणे पाठांतराच्या पुढे जाऊन त्याची प्रचिती येणं हे फार महत्त्वाचं, त्यालाच विज्ञान असं म्हणतात. आणि म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. आदी शंकराचार्य 7-8 वर्षाचे असताना त्या केरळमधल्या कराडी गाव कुठे आईला वचन दिलं, आईला सांगितलं, आईची जी अट होती, माझ्या म्हातारपणी तुला परत यावं लागेल, आणि ते जर तुला मान्य असेल तर मी तुला जाऊ देईल, संन्यास घेऊ देईल. मग सगळं कबूल केलं आणि ते मध्य प्रदेशामध्ये आले. त्यांच्या गुरूंची त्यांची भेट झाली. गुरुने विचारलं की तुझं नाव काय, तू काय करतोस? तेव्हा त्यांनी पहिल्यांदा जे स्तोत्र रचलं, स्तोत्र म्हणलेलं आहे ते म्हणजे निर्वाण षटकम. मनोबुद्ध्याहंकार चित्तानिनाहम न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रम न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. माझं स्वरूप काय आहे ते, हे माझा देह हे माझं स्वरूप नाही, पण भगवंत हेच माझं मूळ स्वरूप आहे याची आठवण. आणि म्हणून जो मन वाणी आणि चित्त यांनी कळत नाही, म्हणजे मनाने मी भगवंताला पाहत गेलो तर ते माझं मनसुद्धा कमी पडतं, चित्ताने सुद्धा मी त्याचा विचार करत नाही, आणि वाणीने पण नाही. मायेच्या बळे करी नस्तवन ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. म्हणजे या पंचभौतिक शरीराच्या मदतीने जो जो आपण धावा करू तो धावा भगवंतापर्यंत, त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत पोचत नाही. म्हणून या ठिकाणी श्लोक दिला, सत्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्मेण विपश्चिता नमः कैवल्यनाथाय निर्वाण सुख संविदे. विवेकी पुरुष, ज्यांना विवेक जाणला आहे, जे विवेकाचा खऱ्या अर्थाने आचरणात आणतात, चांगलं काय आणि वाईट काय याचा निवाडा ज्यांच्या ठिकाणी झालेला आहे, ते कर्मसन्यास आणि कर्मसमर्पण 2 गोष्टी आहेत. कर्मसन्यास असो किंवा कर्मसमर्पण असो, याद्वारे काय करतात तर आपलं चित्त जे आहे ते शुद्ध करतात, आणि शुद्ध चित्त झालं की त्यामध्ये भगवंताचं प्रतिबिंब जे आहे तो मुळामध्येच असणारा भगवंत तो त्या ठिकाणी प्रगट झाला असं आपण म्हणतो. पण तो येत नाही, जात नाही. रीता ठावया राघवे विण जाही. तसं त्या भगवंतामध्ये ते रमून जातात. आणि एवढं की नमः कैवल्यनाथाय निर्वाण सुख संविदे. आणि मग असे जे महापुरुष आहेत, जे विवेकाने वागतात, ते त्या परब्रह्माशी जो नित्यमुक्त आहे, ज्ञानस्वरूप आहे, परमानंद स्वरूप आहे, त्याच्याशी एकरूप होतात. म्हणून अशा आपल्याला मी नमस्कार करतो असं या ठिकाणी गजेंद्र म्हणत आहे. आता पुन्हा
कारण हा जवळपास पुष्कळ मला वाटतं 22 एक श्लोक आहे त्याच्यात, जास्त आहे 27. नमशांताय घोराय मूढाय गुणधर्मिणे निर्विशेषाय साम्याय नमो ज्ञानघनायच. भगवंत कसे आहे तर ज्ञानघन, ज्ञानाचा साठा, ज्ञानाचं भांडार असणारे भगवंत आहेत आणि अज्ञानाच्या पंखामध्ये अडकलेले आपण आहोत. आता जोपर्यंत हे अज्ञान दूर होणार नाही आणि जोपर्यंत त्या भगवंताचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत सत्व रज तम या 3 गुणांचा स्वीकार केलेला आहे. आता सत्वगुणाचा स्वीकार केला तर माणूस शांत प्रकृतीचा असतो. रजोगुणाचा स्वीकार केलं तर काहीतरी करत राहावं, नेहमी कामात राहावं, कर्मामध्ये राहावं आणि त्या कर्माच्या पाशामध्ये सुद्धा तो अडकून पडतो. आणि तमोगुण जो आहे तो आपल्या मनाची शांतता घालवतो. आणि या तिन्हीचाही उपयोग त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी अजिबात होत नाही. आणि म्हणून त्या ज्ञानघन प्रभूंना मी नमस्कार करतो. नमो नमस्ते अखिल कारणाय निष्कारणाय अद्भुत कारणाय स्वर्गामनाय महार्णवाय नमो अपवर्गाय परायणाय. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. जसं नदी असेल, ओहळ असेल, झरे असतील तर हे अंतीच्या सागराला जाऊन मिळतात. त्या समुद्रापर्यंत जाणं हेच त्यांचं जीवन आहे. आणि त्या भगवंताची म्हणजे त्या समुद्राची भेट होण्याची जी एक उत्कट इच्छा त्यांच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे पाण्याला प्रवाह असतो. आपण पाणी उताराकडे जातं हे जरी खरं असलं, विज्ञानाने ते सगळं सिद्ध केलेलं असलं तरी ते पाणी मुळामध्ये त्या समुद्रातूनच आलेलं आहे. थेंबुटा सागरही मिळाला आणि त्याला किती वेळ लागतो त्या थेंबाला सागराला मिळण्यासाठी? काहीच वेळ लागत नाही. एकदा मी थेंब नाही ही संकल्पना मनात असली की मग आपण ते भव्य रूप आपल्या ठिकाणी आपोआप येतं. तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्वागमामनाय महार्णवाय. तसं त्या नद्या जशा समुद्राला जाऊन भेटतात तसं सर्व वेद आणि शास्त्र हे कशाभोवती सगळे फिरत आहेत. त्यांचा अर्थ ते सांगतात. ते सगळे शब्द ते कशाभोवती फिरतात तर भगवंता तुझ्याभोवतीच ते फिरत आहेत आणि तुझ्या स्वरूपाची ओळख आम्हा सगळ्यांना ते करून देत आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. आणि आता एखाद्या जाळ्यामध्ये अडकलेला पशु आहे. आता त्याला सोडवायचं असेल तर जसं आपण प्रयत्न करतो, आजकाल त्या मोबाईलच्या माध्यमातून अनेक गोष्टी पाहायला मिळतात आणि त्या पाहत असताना हे सगळं आपल्याला आठवतं. परवाच एका ठिकाणी पाहिलं की एक लहान पिल्लू आहे. ते पिल्लू त्या तारेच्या कंपाऊंडमधून उडी मारायचा प्रयत्न करतं, पण ती तार लवचिक असल्यामुळे त्याची मान त्या तारेमध्ये अडकते. आता त्याला ते बाहेरही येता येत नाही आणि आतही जाता येत नाही अशा अवस्थेत तो असतो. येणाऱ्या जणांचं लक्ष गेलं आणि काय हे असे पक्षी हे सगळे प्राणी असेच करतात वगैरे, आपल्याला काय करायचं त्याच्याशी असं म्हणून तो जर निघून गेला तर तो पापी आहे. पण ज्याच्या मनामध्ये दया सर्वभूती दया मानवाला दया आहे भूतमात्रांच्या ठिकाणी, तो त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न करतो, ती तार तोडायचा प्रयत्न करतो आणि त्या जीवाला त्यापासून मुक्त करतो. हे जसं आहे तसं संसार पाशातून आम्हाला मुक्त करण्यासाठी तुम्ही आहात याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. म्हणून आम्ही तुम्हाला शरण येत आहे. आणि जे लोक आता याच्या उलट जे लोक शरीर पुत्र बांधव घर संपत्ती आणि स्वजन म्हणजे मी आणि माझं याच्यामध्येच गुरफटलेले आहेत, त्यांना भगवंताची प्राप्ती होणं शक्यच नाही, कठीणच आहे ते. कारण ते त्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपलं निरंतर चिंतन करीत मी तुम्हाला नमस्कार करत आहे. एकांतिनो यस्य न कंचनार्थम वांछती ये वै भगवत प्रपन्ना अत्यद्भुतं तच्चरितं सुमंगलम गायंत आनंद समुद्रमग्न. भगवंताचे अनेक भक्त आहेत आणि ते भगवंताला शरण जातात. आणि त्यांच्या मनामध्ये काय असेल, तुम्ही भगवंताची एवढी भक्ती करता पण तुम्हाला काय मिळतं? एका ठिकाणी खूप मोठ्या अशा दुर्गम अशा ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी एक वृद्ध बाई त्या ठिकाणी नेहमी रोजच्या सवयीप्रमाणे त्या जातात. त्या बाई अंध आहेत. त्यांना एकाने प्रश्न विचारला, एवढे कष्ट घेऊन तुम्ही या ठिकाणी येता आणि इथे असणारी भगवंताची मूर्ती तर तुम्हाला दिसत नाही आणि मग तुम्हाला
इथे आल्यानंतर कोणता आनंद मिळतो असा सहजपणे ज्या डोळस माणसाने विचारलं. आता त्या बाईने उत्तर दिल्यानंतर आपण डोळस आहोत की नाही हे आपलं आपण पाहावं. त्या म्हाताऱ्या बाईने उत्तर दिलं, मला एवढ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा या मंदिरापर्यंत जो आणतो त्याचेच माझ्यावर उपकार आहे आणि म्हणून मला या ठिकाणी येण्याची बुद्धी मिळते. आणि या ठिकाणी आल्यानंतर ती मूर्ती मला दिसत नाही हे खरं असलं तरी त्या भगवंताला मी दिसतोय. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे आणि नष्ट संदेह मोडे. म्हणजे त्यांना मी दिसते हा भाव फार महत्त्वाचा आहे. दास आणि राम आणि दास दोघे पहुळले रामी, हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी. म्हणजे दर्शन, दृष्टा आणि दृश्य या त्रिपुटींचं विलय झाला, ते विलीन झाले की मग भगवंत आणि आपण वेगळे नाहीत. ईशावास्य उपनिषद नावाचा उपनिषद आहे, अगदी लहान आहे, 18 श्लोक आहेत त्यामध्ये एक श्लोक आहे महत्त्वाचा, तद्देजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः. आता याचा अर्थ काय? या ठिकाणी जो श्लोक दिलेला आहे तो श्लोक असा आहे की जे अविनाशी, सर्वशक्तिमान, अव्यक्त आणि इंद्रियातीत आणि सूक्ष्म आहेत, जे अत्यंत जवळ असूनसुद्धा लांब आहेत. भगवंत किती जवळ आहे? तर अगदी तो आपल्या अंतरंगामध्ये आहे, पण तो प्रगट होण्यासाठी आपण त्याला कधी वावच दिला नाही. आपलं सगळं संसाराच्या बोलण्यामध्ये सगळं रॉंग नंबरवर इतके आपण बोलत असतो की भगवंताने कितीही आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, इतका आपण गुरफटलेले आहोत. आणि तद्देजती तन्नेजती, तो इतका जवळ आहे आणि दुसऱ्यांसाठी तो खूप दूरसुद्धा आहे. ज्यांना भगवंतच मान्य नाही, अयोध्येला कशाला जायचं असं दिसून ज्यांची सुरुवात आहे त्यांच्यासाठी भगवंत खूप दूर आहे. पण कशाला जावे दूर माझे, इथेच पंढरपूर असे म्हणणारे सावतामाळी त्यांच्या भेटीसाठी पांडुरंग त्या ठिकाणी आलेले. आणि ही भक्ताची भक्तीमध्ये असणारी शक्ती आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या परब्रह्माची मी स्तुती करतो आहे असं ते म्हणत. अनंता माध्यम परिपूर्ण मिळे. आता अनन्य शरणागती, प्रपन्नामृत हे कसे असते हे सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे की मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर हे सगळं आहे आणि त्याच्याने मी भगवंताला प्राप्त करून घेईल हे जरी खरं असलं तरी पूर्णपणे भगवंताची प्राप्ती या इंद्रियांनी, पंचभौतिक शरीराने होत नाही. आणि म्हणून झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. ती स्थिती येण्यासाठी हा धावा मी करत आहे. आता या ठिकाणी गजेंद्र आता एका ठिकाणी म्हणतात की जिजीविषये नाहम इहा मुयाकी मंतर बहिर्चाव व्रतयेभ्य योन्या, की मी जिवंत राहू इच्छित नाही. गजेंद्राने सांगितलं की मला जिवंत राहण्याची इच्छा नाही, मी सगळं हे करत आहे पण मला जिवंत राहण्याची इच्छा नाही. कारण हा हत्तीचा जन्म ही मूळ योनी आहे आणि आतून बाहेरून मी अज्ञानाने झाकलेला आहे. मग हा देह असून तरी काय फायदा? म्हणून तो देह आता माझा सुटावा आणि या अज्ञानरूपी आवरणातून माझी मुक्ती व्हावी म्हणून मी आपल्याकडे आपला धावा करत आहे. आता इथं प्रश्न येतो की या गजेंद्राने एवढं सगळं असताना ते मगर जे आहे ती आता पायाशीच आहे, आपल्या जवळच आहे. मग त्या एवढ्या न दिसणाऱ्या परब्रह्माची स्तुती केली, त्यापेक्षा त्या मगरीचाच पाया पडला असता, मगरीलाच प्रार्थना केली असती तर मगरीने त्याला सोडलं असतं का? एक वेळ मान्य करून मगरीने सोडलं असतं तर काय झालं असतं? याचा जीव वाचला असता आणि मग आजचं मरण 5-10 वर्षांनी पुन्हा मरण ओढवलं असतं. पण भगवंताला शरण गेल्याने काय होतं की भगवंत या जन्ममरणातून आपल्याला मुक्त करणारा आहे आणि म्हणून त्याने भगवंताचाच धावा केला. इच्छामी कालेन यस्य विप्लव तस्यात्मलोका वर्णस्य मोक्षम. कारण त्यामुळे मला मोक्षाची प्राप्ती तुमच्याच कृपेने होणार आहे म्हणून भगवंता मी तुम्हाला शरण आलेलो आहे. अशा प्रकारे ही सगळी स्तुती केली
आणि योगी लोक ज्या कर्माद्वारे कर्मवासना आणि कर्मफलांना भस्म करून टाकतात आणि योग शुद्ध योगाने शुद्ध झालेल्या हृदयामध्ये त्या भगवंताचा साक्षात्कार करून घेतात, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. मुझे भरोसा तेरा राम, एक भरोसा तेरा राम, असरण शरण शांती के धाम, मुझे भरोसा तेरा राम. अशा भरोशाने जो भगवंताचा धावा करतो त्याच्यासाठी भगवंत त्या ठिकाणी प्रगट होतात. आणि मग गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक श्लोक येतो, धूमेना व्रियते वह्निर यथो दर्शो मलेन च, यथोल्बेना वृतो गर्भस तदा तेनेदम आवृतम. गर्भामध्ये त्या पातळ अशा थरामुळे तो गर्भ त्या ठिकाणी त्याला आवरण प्राप्त झालेलं आहे आणि तो गर्भ पुरुष आहे का स्त्री आहे हे समजत नाही. धूमेना प्रियता वन्नीर, जसं धूर असेल तर अग्नी प्रज्वलित झाला की नाही हे लक्षात येत नाही. तो धूर हळूहळू जेव्हा कमी होतो तेव्हा अग्नी प्रज्वलित झाला हे आपल्या लक्षात येतं. तसं भगवंत सगळीकडेच आहे, पण त्याचं अस्तित्व जाणवणं हे केव्हा होईल, जेव्हा तो धूर म्हणजे जो भ्रम आहे तो भ्रम दूर होत नाही तोपर्यंत ते ब्रह्म माझ्या प्रचितीला माझ्या प्रत्ययाला येणारं नाही. आणि म्हणून शुकदेव या ठिकाणी म्हणतात की त्या गजेंद्राने भगवंताची स्तुती केली, जो भगवंत म्हणजे नामरूपरहित आहे. मज अनाम्यासी नाम ठेविती, मज अरूपासी रूप दाविती. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, मी अनामी आहे पण मला नावं ठेवतात. अनेक नावं भगवंताची, हजारो नावं आहेत. आणि अरूपासी रूप दाविती म्हणजे रूपाच्याही पलीकडे असणारा मी आहे. सच्चिद आनंद स्वरूप हे माझं स्वरूप आहे आणि त्यालासुद्धा रूप हे तुम्हीच भक्तांनी लावलेलं आहे. आणि मग म्हणून या ठिकाणी म्हणतात की वेगवेगळी नावं आणि रूप असताना ब्रह्मदेवादी देव त्याचे रक्षण करण्यासाठी आले नाही. त्या गजेंद्राचे रक्षण करण्यासाठी कोणतेही देवता आले नाही. आणि भगवंताच्या कानावर जेव्हा त्याचा स्वर पडला, आता हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, तेव्हा त्याने काय केलं असेल की भगवंताच्या असं म्हणतात ते त्या ठिकाणी आपल्या धामामध्ये लक्ष्मीबरोबर काही संवाद चालला असेल आणि हा स्वर त्यांच्या कानावर पडल्याबरोबर हत्ती म्हणजे म्हटल्याबरोबर त्याने तिथून अंतर्धान पावलेले आहेत, गरुडावर बसलेले आहेत आणि गरुडाचा सुद्धा वेग कमी पडत आहे. आणि माझ्या भक्ताचं रक्षण करण्यामध्ये कुठलीही कसर मी सोडता कामा नये म्हणून शेवटी त्या गरुडालासुद्धा त्याचाही त्याग करतात आणि धावतच ते त्या ठिकाणी येतात. आता प्रत्यक्ष भगवंत आलेले आहेत तेव्हा त्या गजेंद्राने त्या ठिकाणी असणारं जे काय असेल ते धरून त्या भगवंताच्या चरणाचे अर्पण केलेलं आहे. त्या सरोवरामध्येच आहेत, त्यामुळे एक कमळपुष्प त्या ठिकाणी आहे. ते त्याने आपल्या सोंडेने ते कमळ काढलं आणि ते भगवंताला अर्पण केलं. हे नारायणा, हे जगद्गुरू भगवंता, मी तुम्हाला नमस्कार करतो. नारायण अखिलगुरू भगवन नमस्ते. आता गजेंद्राला खरं म्हणजे खूप पीडा होत होती. 1000 वर्षापर्यंत हे युद्ध चाललं असं आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं. त्यामुळे त्याची शक्ती आता क्षीण झालेली आहे. आणि गरुडावरून खाली उतरल्याबरोबर भगवंताला करुणा आली आणि गजेंद्राला मुक्त करायचं आहे. तर गजेंद्राला मुक्त करण्यापेक्षा भगवंताने आधी त्या मगरीला मुक्त केलं. म्हणजे आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगरीचं तोंड जे आहे ते फाडलेलं आहे, ते तोडलेलं आहे आणि गजेंद्राचा पाय त्यातून बाहेर निघालेला आहे. आता प्रश्न पडतो पुन्हा की आधी त्याला का मारलं? त्याने तर काही धावा केला नव्हता, पण ज्याने धावा केला त्याचा आधी व्यथा जी आहे ती दूर केली पाहिजे. पण माझ्या भक्ताचे चरण धरणारा तो मगर आहे, नकर आहे, त्याला मी आधी त्याचा उद्धार करेन आणि मग माझ्या भक्ताचा उद्धार मी तर करणारच आहे. अशा प्रकारे हा 3रा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कंधे गजेंद्रमोक्षणे 3योऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव,
प्रद्युम्न दामोदर